संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यानमध्ये संगमे खुर्द येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला आग लागलेली, महाभयंकर आग लागलेली. अशी आग कायमस्वरूपी लागत राहते आणि या उन्हाळ्यामध्ये तर या आगीचं फार मोठं रूप धारण करीत असे. त्याचंच एक उदाहरण म्हणून आज संगमे खुर्दमध्ये कचरा डेपोला आग लागलेली. या कचरा डेपोमुळं आमचा पूर्ण 3 पिढ्या बरबाद झालेल्या आहे आणि याचा इतका आम्हाला भयंकर त्रास आहे. या प्रदूषण, आग लागणे, हायवेला त्रास होणे, हायवेवरती धूर जाणे, हायवेवरच्या गाड्यांना त्रास होणे. आम्ही वैतागलेल्या गोष्टीला आम्ही हरित लवादामध्ये गेलो. आम्ही नागरिक, सर्वसाधारण नागरिक, आम्ही किती लढणार हो. आम्ही हरित लवादामध्ये गेलो, PIL दाखल केलं. त्याच्यानंतर हरित लवादामध्ये गेल्यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये PIL दाखल केलं, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केलं. पण तिथं आम्हाला न्याय भेटला नाही. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केल्यानंतर ते म्हणे तुम्ही परत हरित लवादामध्ये जा. अहो, आम्ही सर्वसामान्य माणसं कुठं जाणार. आम्ही वर्गणी करून गोळा करून पैसा घ्यायचा लोकांकडून. लोक किती दिवस वर्गणी देणार आम्हाला. आणि जर आम्ही असे नुसते भांडणं करून शासनाबरोबर भांडायचं मग हा कचरा डेपो आठवता आमच्या या गोष्टी शक्य होणार नाही. मग आम्ही या गोष्टीवरती फार कंटाळलेलो आहे. पण आता हा कचरा डेपो कुणीतरी, आता नवीन प्रशासन आलेलं आहे, नवीन सगळ्या गोष्टी आलेल्या आहे, अमोल भाऊ नवीन आमदार झालेले, यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. किती वेळा आम्ही या गोष्टी करायच्या, कायम आम्ही कोर्टामध्ये जायचं, इथून डबे बांधायचे. कचरा डेपोला आग कोण लावितं? कचरा डेपोला 100% आग नगरपालिकाच लावती. कारण याला कचरा आहे ना, घनकचऱ्याचं व्यवस्थापन आहे ना, याला करता येत नाही. या कचरा डेपोला आग लावतात आणि हा घनकचरा तिथं कसा जागच्या जागेवर निचरा होईल त्याचा या पद्धतीने हा प्रयोग करतात. आता ते तर म्हणतात खतं बनवणार आहे आम्ही. अहो, यांचं खत बनवायचं कुठं प्रोजेक्ट नाहीच आहे. एक मशिनरी, ती एवढी छोटी मशिनरी, तिच्यापासून काही असं फार मोठी खत निर्मिती हा विषयच नाही ना. खत निर्मितीचा विषयच नाही. खत निर्मिती होण्यासाठी हा डेपो केवढा, याचा डोंगर लागलेला आहे इथं. हां, तुम्ही बघा चंदापुरीला जेवढी घाटाचे डोंगर आहे तसा एवढा मोठा डोंगर इथं लागले. माननीय हरित लवाद आणि या कचरा डेपो संदर्भात असे आदेश दिलेले का हा बायोमाइन पद्धतीने हा कचरा डेपो नष्ट करायला पाहिजे. बायोमाइन पद्धतीने याचं खत निर्मिती करायला पाहिजे. पण तसं न करता येईल एक लुंगार छाप मशीन आणलेलं इथं ठेवलेलं आहे आणि ते कचरा करते गोळा. हे काय करतात, स्क्रॅप गोळा करतात. जेवढं स्क्रॅप येईल ना तेवढं गोळा करतात, ते विकतात, त्याचे पैसे करतात, संपला विषय. अहो, एवढा मोठा कचरा डोंगर लागलेला हा कधी नष्ट होणार. ह्या किती दिवस आम्ही सहन करायचं. आमच्या विहिरींचं पाणी प्रदूषित झालेलं आहे. हायवेवरून लोक जाते, आता डेपो पेटलेला आहे, भयंकर दूर हायवेला आलेला आहे. हे लोकांनी किती दिवस सहन करायचं. ह्या कचरा डेपोमुळे कमीत कमी 15 गावं या कचरा डेपोमुळे त्रासित झालेले आहेत. हा त्रास आम्ही किती दिवस सहन करायचा. आमच्याकडं पैसे नाही मांडायला, आमच्याकडं पैसे नाही. आम्ही हरित लवादामध्ये गेलो, PIL केलं, हायकोर्टामध्ये गेलो. आम्ही कवर भांडायचं आम्ही हरित लवादामध्ये जाऊन आम्हाला न्याय भेटलेला नाही त्या ज्या पद्धतीने भेटायला पाहिजे. PIL करून हायकोर्टामध्ये PIL करून हा सुद्धा आम्हाला न्याय भेटलेला नाही. आणि हायकोर्टाने निर्देश दिले का तुम्ही परत हरित लवादामध्ये जा. अहो, किती लढायचं आम्ही. हे आम्ही शेतकरी लोक आहेत, आम्ही कुठून पैसा आणायचा, किती लढायच्या लोकांबरोबर. अहो, हे स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे भरपूर पैसा आहे, हे काही करू शकतात. अहो, मी सर्वसामान्य शेतकरी वर्गाने गोळा करून लढायचं एवढं शक्य आहे का आम्हाला या गोष्टी. हा कचरा डेपो ना वेळीच हलवायला पाहिजे. यांच्यासाठी जागा हे शासनाने दिलेली, त्या जागेचा 7-12 उतारा आहे, तसा फेरफार पण झालेला आहे. त्यांनी त्या जागेमध्ये जावं, नगरपालिकेने त्या जागेमध्ये कचरा डेपो न्यावा अशी आमची मागणी. ही आम्ही मागणी पहिल्यापासून लावून धरलेली, गेल्या 50 वर्षापासून लावून धरलेली. इथं कचरा डेपोला पहिली महत्त्वाची गोष्ट MPCBने याला परवानगी दिलेली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा कचरा डेपो इथं करावं म्हणून त्यांनी ॲथोरायझेशन अजिबात दिलेलं नाही. हा बेकायदेशीर कचरा डेपो आहे, बेकायदेशीर. याला कुठलीच ॲथोरायझेशन नाही. याला हरित लवादाने आपलं त्याला काय म्हणतो आपण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कुठल्या प्रकारचं याला ॲथोरायझेशन दिलेलं नाही. तरी हा दादागिरी करून चालू आहे आमच्या कचरा डेपो. हा आमच्यावर लादलेला हा महाभयंकर रोग आहे आमच्यावरती. हा आता वेळीच नवीन आलेल्या आमदारांनी अमोल भाऊ कताळ, तसेच माननीय सुजितदादा विखे, माननीय विखे पाटील साहेब यांनी याच्यामध्ये तातडीने लक्ष घालावं. यातून मागच्या आमदारांना आम्ही विनंती केलेली, पण त्यांनी याच्यामध्ये कधी लक्ष घातलेलं नाही. आम्ही कायमच विनंती करीत बस. आता कोणाला विनंती करावं आम्ही. हां, नवीन जे जुने होते जुन्यांना विनंती केली, नवीन आले नवीनना विनंती करतोय. हे करावं यांनी, कुणीतरी हे काम करा, आमचं ऐका, कुणीतरी आमची विनंती ऐका, असं आमचं म्हणणं आहे. बस एवढं बोलून मी थांब. जय हिंद, जय महाराष्ट्र.